आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय मिसेस सुवर्णा देव यांच्या घरी. ते आपल्याला काही हेल्दी रेसिपी शिकवणार आहेत. तर चला त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि ह्या रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. तुमचं पण थँक्यू. मला ओळख करून देता? हो. हे माझे मिस्टर शशिकांत देव आणि ही माझी आई कलावती कुलकर्णी. नमस्कार आजी. तुम्ही काय करता? मी गृहिणी. मग घर सांभाळणं हे मेन, पण त्याच्या व्यतिरिक्त आवडीनिवडी वगैरे तर आपल्या असतात. हो. वाचन किंवा विणकाम, स्वयंपाक थोडासा. वाव, विणकाम मला कायम शिकायची इच्छा होती. मला आज सगळ्यात कधी आलं नाही. शाळेत कंपल्सरी होतं तेव्हा थोडं थोडं करायचे, पण बाहेर नाही. मी नंतरच केलं, म्हणजे मुलं मोठी थोडीशी शाळेत वगैरे जायला लागल्यानंतरच विणकाम सगळे आम्ही मैत्रिणी वगैरे एकत्र बसून मग शिकायचं एकमेकींचं. तर उत्तम स्वेटर आता मी करू शकते. आणि बाकी तुमच्या फ्री टाइम मध्ये तुम्ही काय करता? दुपारी मग थोडंसं वाचन, कम्प्युटरवर मेल वगैरे चेक करायचे असेल किंवा इतर काही गोष्टी सर्च करायच्या, वाचायच्या, शोधायच्या. ते एक आता विरंगुळा चांगला झालाय. हो, ऑनलाईन गेलं की जे हवं ते सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळते. किंवा लहान मुलांचे संस्कार वर्ग किंवा इतर बालवाडी वगैरे मग ते करते मी. तिथे काय करता? मग संस्कार वर्गामध्ये सगळे प्रकारची म्हणजे मोठ्या वयापर्यंत मुलं आहेत, तर मग त्यांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी, नंतर काय त्यांच्याकडनं जर सणावाराप्रमाणे ते शिकवायचं किंवा मग त्यांना गोष्टी सांगून मग स्तोत्र घ्यायचे वेगवेगळे. आपल्या संस्कृतीशी त्यांची ओळख करून द्यायची जास्त करून. आणि काका तुम्ही काय करता? मी माझ्या वयाच्या 50 वर्षी रिटायरमेंट घेतला, व्हॉलंटियर रिटायरमेंट. कारण मुलं अमेरिकेत असल्यामुळे त्यांनी मला कंपल्सरी घ्यायला सांगितलं आणि मला सांगितलं आमच्या बरोबर 6 महिने तरी राहिले पाहिजे. असा आता 10 वर्ष हा प्रकार चालू आहे. बापरे. 6 महिने तिथे 6 महिने इकडे. आजी तुम्ही काय करता? मी काही नाही, आता 80 वर्ष चालू काय करणार. आता कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याला न धग दिसत नाही, फक्त दात सगळे जशाल तसे आहेत. तुम्ही पेटी वाजवता का? कधीपासून? मी 42 वर्षी शिकलेली आहे पेटी. 9 वर्षाची होते बापरे. आणि त्यावेळेला अशी गाणी नव्हती, तर फक्त रागातली गाणी. एक स्वागत पद्य गावात पाहुणे आले म्हणजे कुणी आणखी ईशस्तवन पहिलं स्वागत पद्य बसायला हे कायम. अगदी कुणी बाहेर आलं गावामध्ये की मी जाऊन वाजवायचे आणि म्हणायचे. तुम्ही पण शिकलात त्यांच्याकडनं पेटी वाजवायला? पेटी वाजवायला मी तिच्याकडे सगळेच जण वाजवतात. कारण आमच्या घरी ते सारखे क्लास होते ना, आणि हे लोक शिकायला जायचे पोरं. ते सगळं ऐकून 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 सगळे पेटी वाजवतात. तुम्हाला जेवण करायला वगैरे आवडतं खूप? हो, स्वयंपाक करायला आईकडनं पण शिकलायत खूप? हा. काय झालं, आईकडे पण मामी आणि आई वगैरे आणि सासूबाई जाऊबाई पण आमचे सगळे एक्सपर्ट लोक आहेत कुकिंग मध्ये. त्यामुळे ते सगळं बघून आणि सगळं मग मी पण करायला लागले, असं झालं. राईट. मग आज तुम्ही आम्हाला कुठले स्पेशल पदार्थ दाखवताय? मी आज 2 दाखवते की आता हिवाळा चालू आहे ना, तर उडदाचे लाडू करूयात आपण, उडदाच्या डाळीचे. ओ वाव. आणि एक तिखट पदार्थ म्हणजे ॲपिटायझर सारखं की टोफू. टोफू. हा. तर टोफू टिक्का मसाला एक करूया. ती झटपट रेसिपी आहे आणि एक हेल्दी आणि एक ही पण हेल्दीच होणार आहे. नाईस. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. हो. आपली पहिली रेसिपी कोणती? उडद्याचे लाडू. उडदाचे लाडू. ओके, मला साहित्य सांगणार? हो. हे उडद डाळीचं पीठ हे जरा खसखशीतच दळून घ्यायचं. त्याच्यानंतर पिठी साखर, सुंठ पावडर, तूप, साजूक तूप, खोबऱ्याचा पीस, खसखस, त्याच्यानंतर वेलची,
डिंक, मीर पावडर, अक्रोड आणि बदाम, किसमिस. ओके. सगळ्यात आधी काय करायचं? तर आता कढई ठेवली आहे तापत, आपण तूप घेऊया. किती घेऊ? थोडंसं अर्धा तरी घ्या, विरघळलं की अंदाज येईलच आपल्याला त्याचा. पिठी साखर बसल्यावर परत ते कोरडं होण्याची शक्यता असते ना. बस लागलं तर झालं. आता पीठ घेऊया उडद्याचं. हे आपण भाजून मग उडदाची डाळ भाजून घेऊन मग आपण ते खसखशीत दळून आणलेलं. ओके. आणि थोडस तुम्ही म्हणाला तसं जाड रवा. थोडं अगदी बारीक नाही नको. करायचं. आपल्या कणकेसारखं नाही. नाही. हे लाडू म्हणजे कुठची स्पेशालिटी आहे? उडदाची डाळ म्हणजे बऱ्यापैकी मांसल भाग म्हणजे तेवढी प्रोटीन्स मिळतात त्याच्यात आहेत, तर ती मिळतात. थंडीसाठी ते चांगलं असतं आणि म्हणून थंडीमध्ये हे उडदाचे लाडू आपण करायचे. म्हणजे आपण डिंकाचे करतो किंवा अळीवाचे सुद्धा करतो थंडीत. तर त्याच्यात हा पण एक तिसरा प्रकार आहे की ह्याच्यातनं आपण आपल्याला थंडीमध्ये वापरलं तर छान असतं. आणि ह्याच्यात आपण औषधाची हे घालतोय ना, मिरपूड घालतोय, सुंठ पावडर, आणि त्याच्यामुळे आता हिवाळ्यात सर्दी खोकला तर ह्याच्यातनं ते आपोआप पोटात जातं. अरे वा. तर हे मी भाजून घेतलेली डाळ असल्यामुळे आपल्याला जास्त काही भाजायची याला गरज नाही. त्याला फक्त एक खमंग वास सुटला पाहिजे का? हा, गरम करून घ्यायचं थोडंसं परतवून आणि आपण हे काढू शकतो मग. ओके. आणि हा प्रकार तुम्ही कोणाकडनं शिकला? हा काय आमच्या सासूबाई वगैरे करायच्या ना थंडीत, म्हणून मला माहिती होतं, ते बघितलेलं होतं. आता हे आपलं भाजून झालंय ना? हो, आता हे झालंय भाजून. हे आपण काढूया आता प्लेटमध्ये. आता पुढे आपण काय करणार आहोत? आता आपण खोबरं खसखस भाजून घेऊया आणि डिंक तळून घेऊया. ओके. लावू गॅस? हो. आता आपण खोबरं भाजूया. हे आपण सुकं खोबरं किसून घेऊया ना? आणि भाजल्यामुळे ते टिकेल चांगलं. अच्छा. ओके. कारण हे लाडू आपण म्हणजे महिनाभर खातो. बरोबर. तर त्या दृष्टीने भाजलेलं नेहमीच चांगलं असतं. थोडंसं हलकं ब्राऊन कलर करायचं. आणि त्याला एक खमंग वास छान पण म्हणजे चव पण छान येते चांगलं. आणि दाताखाली आलं की छान लागतं म्हणून मी ते किसलंय. ओके. नाहीतर मिक्सरवर बारीक चालू शकलं असतं. आता हे झालेलं आहे आपलं तयार ना. आता आपण खसखस घेऊया. खसखस ही पण सगळी घालू? हो. त्याच्यातच भाजली तर चालेल ना? हो, कोरडंच आहे ना, आणि कोरडंच भाजायचं. आणि ते एकत्रच होणार आहे? हो, सगळा प्रश्न नाही, काहीच नाही. थोडंसं आणि नुसती गरमच करायची असते, तसं काढू शकतो. आणि ही पण त्या खोबऱ्याच्या ह्याच्यातच काढू? चालेल. कारण सगळं एकत्रच करणार आहोत आपण. ते उडदाचं पीठ थंड झालं की हे सगळं आपण मिक्स करणार त्याच्यावर. ओके. आणि हे लाडू पौष्टिक म्हणजे अशक्तपणा वगैरे आला असेल किंवा काय तर छान असतात प्रकृतीत. थंडीत परत उष्णता देणार तुम्हाला. आणि मेथीचे वेगळे आपण करतो म्हणून ह्याच्यात मी काही मेथीचा वगैरे हे केलं नाही. ओके. आता पुढे काय करणार? आता आपण तूप तापून घेऊन तळायचं. ओके. मग आधी त्याची तयारी करूया. आमची तयारी करून झाली आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. तर पुढे आपण आता डिंक तळून घेणार ना? तापल्यावर थोडस डिंक असा खूप प्रमाणात एकत्र तळायला लागत ना? थोडा थोडा तळावा लागेल. फुलतो पण आणि त्याला जागा स्पेस आहे म्हणा आपल्याकडे कढईत, पण चिकटतो ना, त्यामुळे थोडंसं सेव्ह होतं. तुम्ही एवढ्या तुपात घेऊन तळला तर मग ते तूप नंतर दुसऱ्याला वापरायला होत नाही, कारण वास लागतो. नाही, म्हणूनच. आणि तो जसा फुलेल ना त्याप्रमाणेच आपल्याला अंदाज येईल पिठाच्या प्रमाणात किती घालायचं. किती घालू? थोडंसं आधी झालं. आता तळले गेले छान. थोडस त्यातले त्यात. हो, डाएट कॉन्शियस. हो.
असं हे हेवी चणार आहे, साखर आणि तूप वगैरे, बदाम. आणि डिंक पण तसा हेवी असतो खूप. असतो. आता आपण बंद करूया. हा, आता आपण काय करायचंय? आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचे आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे थोडं आधी गार करून घ्यायला लागेल हे ना? सगळं पीठ हे थंड व्हावं लागेल. ते थंड झाल्यावर मग साखर मिक्स करायची आणि हे सगळं साहित्य घालून लाडू वळायचे. ओके, मग आधी हे थंड करून घेऊया. थंड करूया. तर आता आपण हे सगळं गार करून घेतलेलं. बरोबर. आता सगळ्यात आधी काय करणार? पीठ घेऊया. सगळं घालूया. हो, आता हे सगळंच एक एक घालायचंय आपण ह्याच्यामध्ये आणि साखर घालून लाडू वळायचे. मग आता काय घालू? खोबरं, खसखस. हे सगळं घालू? हो, क्रंची मस्त वाटतं. अक्रोडचे आणि बदामचे थोडंसं. अक्रोड पण पौष्टिक, ओमेगा-3, बदाम पण सगळं. सो एकदम हेल्दी लाडू आहे हा. हो, गिल्टी वाटायची गरज नाही. अजिबात नाही. खायचं आणि काही मागे पुढे न बघता. आता मिरपूड टाकूयात थोडीशी. मिरपूड किती? टाका तेवढी. सुंठ पावडर पण. सुंठ पावडर पण खूप पौष्टिक असते ना? पौष्टिक, पण त्याचा एक उग्र वास असतो खूप. पण ह्याच्यात आता आपल्याला लाडवात म्हणूनच घालायचं. असं कोणी घेत नाही. कुणाला आलं वगैरे चहात आवडत नसेल तर ह्याच्यात ना ते खाऊच देत, आरामात खाणार, कळणार पण नाही. सुंठ पावडर किती? पुरे. आणि वेलची पावडर टाका, चालेल थोडीशी. वेलची जरा जास्त. म्हणजे सुंठ पावडर तुम्हाला आवडत नाही ते वास दाखला जाईल. मला आव जाऊ नका करू. आता आपण साखर घेऊया. ओके, थोडी थोडी घालू का? ही सगळी घालू? नाही, सगळी नाही लागणार, अर्धी थोडीशी. बाय. आता मिक्स करू. हाताने का करते, कारण ते खोबरं आणि डिंक जो आहे ना, तर तो पूर्ण जर डिंक असेल तर तो वळला पण नाही जाणार लाडू. तर असं मिक्स करताना जो मोडला जाईल त्याने आपल्याला लाडू वळायला पण बरं पडेल. आणि ते लाडू अख्खे राहतील. आता आपण लाडू वळूया. ओके. हे असं अख्खे घातले की असं मोडू शकतं ना, म्हणून मग ते चुरताना मग ते होऊन जातं मिक्सिंगच्या वेळेला. आता आपण असे 2-3 अजून लाडू वळून घेऊया ना? हो. खरं तर हे लाडू मला लगेच खाऊन बघावेसे वाटतायत, पण मी थोडा वेळ वाट बघेन. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या. उडीद लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उडीद डाळीचं पीठ, खसखस, पिठी साखर, खोबऱ्याचा कीस, तूप, सुंठ पावडर, वेलची पूड, डिंक, मिरपूड, जायफळ पूड, अक्रोड, बदाम आणि बेदाणे. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यावर उडदाचं पीठ भाजून घ्यावं आणि एका बाउलमध्ये काढून ठेवावं. दुसऱ्या पॅन मध्ये सुकं खोबरं आणि खसखस वेगवेगळी भाजून घ्यावी. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक तळून घ्यावा. भाजलेल्या उडीद डाळीच्या पिठामध्ये भाजलेली खसखस, भाजलेलं खोबरं, तळलेला डिंक, अक्रोड, बदामाचे तुकडे, मिरपूड, सुंठ पावडर, वेलची पूड आणि पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. उडदाच्या लाडवांवर वरून बेदाणे लावावेत. आपली पुढची रेसिपी कोणती? टोफू टिक्का मसाला. टोफू टिक्का मसाला. मला साहित्य सांगता? हो. टोफू, पालक, कोथिंबीर, दही, आलं, तांदूळ पावडर, कसुरी मेथी, मिरची आणि मीठ. आता वळूया कृतीकडे. तर सगळ्यात आधी काय करायचं? आता आपण ह्याचे पेस्ट करून घेऊया. पालकची पेस्ट करून घेऊया. पालक आणि कसुरी मेथी. ओके, काय काय घालू माझ्यात? पालक आणि कसुरी मेथी घाला. पालक, कसुरी मेथी. कसुरी मेथी किती? थोडीशी. हा, ती कडवट असते ना? हा. आणि आलं, मिरची, कोथिंबीर ह्याची पण पेस्ट करायची त्याच्याबरोबरच. आलं, मिरच्या. मिरच्या किती? 2 मिरच्या आणि कोथिंबीर. कोथिंबीर. ह्याचं वाटण करून घेऊया. ओके.
आम्ही पेस्ट करून कायम घेऊ. पेस्ट म्हटलं की आमची पेस्ट लगेच तयार असते, त्याच्यात आम्ही अजिबात वेळ घालवत नाही. बरोबर. तो आपली ही पेस्ट करून तयार आहे. ओके. आता तर ही आपली आता आलं, मिरची, कोथिंबीर आणि पालक याची पेस्ट केलेली आहे आपण. आता हे दह्यामध्ये आपण मिक्स करायचे, ते मॅरिनेट करण्यासाठी. टोफू. मग आता काय देऊ पहिलं? दही द्या 2 चमचे. थोडं मीठ. आणि एक भरून चमचा. 1 चमचा भरून ही पेस्ट. अजून थोडीशी बघूया. हा, हे मिक्स करू छान. ह्याचाच मस्त वास म्हणजे येतोय. हो, खूप सुरेख लागतं. आणि पालक असल्यामुळे परत हेल्दीच आपण पेस्ट पण लावतोय त्याला. म्हणजे Right. टोफू, सोयाबीन म्हणून हेल्दी. हा, आणि त्यात सुद्धा आपण पेस्ट मध्ये परत पालक, मी म्हणजे तुम्हाला आयर्न. तेच विचारणार होते हा. आता. हा जो आपण टोफू घेतलाय हा इझिली म्हणजे सोया पनीर म्हणून जे बाहेर मिळतं Correct. ते टोफू आहे. हो, ते बरोबर. कुठल्याही वेगवेगळ्या दुकानात ते अवेलेबल बरोबर, असतं. आणि बरोबर. पनीरच्या सहज. जागी आपण हे वापरतोय. हा, ही परत हेल्दीच करूया म्हटलं. ह्याच्यात हे घालू. हा, हे घालू. तर आता हे आपलं लावून झालं ना की 1 तास आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवावं लागणार आहे. ओके. म्हणजे मग ते छान मुरतं मुरतं. हा, त्यात पण आपण वेळ वाचवलाय. करेक्ट ठेवलंय आपण सगळं तयार करून. हो, मुंबईच्या झटपट लाईफची एवढी सवय झालेली असते ना, अजिबात वेळ वाया घालवत नाही आम्ही. बरोबर. आता हे आता हे आपण फ्रीज मध्ये ठेवूया. आणि आपण जे ठेवलं होतं 1 तास आपण करून ठेवलेलं आहे तयार, ते आपण वापरूया. ते आपण वापरूया. ओके. बरोबर. तर आता हे आपण काय करूया की त्याला थोडंसं पाणी सुटल्यामुळे थोडासा मसाला त्याचा जो वर लावलेला पण आहे ते सैल होऊन जातं. तर पुन्हा एकदा आपण त्याला एक कोटिंग करूया त्या पेस्टचं. आणि ते टिकण्यासाठी म्हणून थोडीशी तांदळाची पावडर बुडबुडूया त्याच्यात. ओके. तांदळाची पावडर आणि हे दोन्ही भुरभुर आहे. म्हणजे मग ते त्याच्यावर ते राहील. म्हणजे तेलातही जरी आपण घातलं शालो फ्रायला तर निघून नाही जाणार आणि छान वाटेल ती टेस्ट आपल्याला चटणीसारखी. तर ती आपण लावू आणि थोडंसं हे करू. हे घालू याला अजून थोडंसं. हा, बस. आणि चमच्याने आपण हे करूया, पसरवूयात त्याला. आणि थोडीशी अशी तांदळाची अशी आपण चिमूट त्याच्यावर की तेलात सुद्धा ते हा निघून जाणार नाही म्हणून टाकायचे. ह्याच्याबरोबर आपण कोबी सलाड जे आपण ठेवलं ते त्याच्याबरोबर 2 ते पण खाल्लं, कोबी आणि गाजर वगैरे, की त्याच्याबरोबर पण ते पण होऊन जातं. चांगलं लागतं. झालंय हे आपण करूया. आता हे थोडंसं खालून लाल ब्राऊन झालं की आपण दुसरी साईड चेंज पण करू शकतो उलटून. थोडंसं बस, छान कलर आहे. आणि एवढाच कलर आला पाहिजे ना त्याला, त्यापेक्षा जास्त नाही. ओके. आता दोन्ही बाजूनी आपण हे एवढं करून घेऊ. छान झालेले. तयार. डिश तयार. तयार. झटपट झटपट टोफू आपला तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या. टोफू मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोफू, कोथिंबीर, पालक, तांदळाचं पीठ, आलं, दही, कसुरी मेथी, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पालक, कसुरी मेथी, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेऊन त्यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालावी. या मिश्रणामध्ये टोफूचे तुकडे घालून ते एकजीव करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले टोफूचे तुकडे तळून घ्यावेत. आपले दोन्ही डिशेस तयार झालेत. आपण त्या टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. मी पण झी टीव्हीचे आणि तुमच्या सर्व टीमचे जे उत्तम सहकार्य सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी त्यांची पण आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. तुमच्याकडे सुद्धा अशा काही खास छान छान रेसिपीज आहेत ना, अहो मग ते आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना बघायला मिळतील.
पण त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तर आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता माझी निघण्याची वेळ झाली आहे, पण आपण पुन्हा भेटणार आहोतच. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने आता मी खवय्येनं काय काय दाखवणार आहेस तू? एग नूडल पिझ्झा, आम्ही सारे खवय्ये, आम्ही चिकन जलजीरा ओके. आणि स्पाइस्ड प्रॉन्स. सारे खवय्ये.